हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल इकडे बेडरूम, पाठीमागे किचन आहे, मध्ये मी उभी आहे कारण इथपर्यंत फोडून झालेला आहे. हॉल थोडाफार झालेला आहे, गॅलरी थोडीफार झालेली आहे आणि आता मधला पॅसेज सुरू केलेला आहे. त्यामुळे खूप म्हणजे लॉंग व्हिडिओ माझे बरेच दिवस येत नाही आहेत कारण मला करायलाच वेळ पण नाही आहे आणि कुठे करणार हा प्रश्न पडलेला आहे. तर आता झालं दुपारचं जेवण मच्छीचं वगैरे ह्या लोकांना करून दिलं. माझं साधंच होतं, मटकीची आमटी वगैरे असं. तर आता बाहेर जाण्याचं म्हटलं ठरवलं, रविवार आहे तर थोडंफार म्हटलं बाहेर जाऊन यावं. आणि संध्याकाळचं मोस्टली मी बाहेरूनच जेवण करते कारण सकाळी टिफिन असतो त्यामुळे घरातलं संध्याकाळी हा खूप पसारा असतो, ते सगळं होईपर्यंत खूप वेळ जातो. मग थोडंसं बाहेरूनच आणते. तर आता म्हटलं आणि आज दिलीप घरी आहेत, आज ऑफ आहे त्यांना. तर म्हटलं चला आता सगळं आवडलेलं, लादी वगैरे सगळं झालं, आता फक्त मावशी नंतर येतील, भांडी आणि कपडे करणार त्या. तर आता म्हटलं पटकन ह्या दोघी रेडी झालेल्या आहेत आणि थांबले, ते माझी वाट बघताय तिथे उड्या म्हणून. तर आता चला निघालो बाहेर जरा फिरायला. ह्या माझ्या लेकी पुढे आम्ही आता आलेलो आहोत माटून त्याला तरी असं खायला, कारण घरी जेवण आहे. तर घरी जेवण बाकी आहे आमचं, त्यामुळे थोडंसं काहीतरी खायचं आणि जायचं. आणि दिलीपला तर काय सतत फोन चालू असतात ऑफिसमधून, त्यामुळे ते फोनवरच आहेत. मागच्या रविवारी आम्ही तिघी चालू होतो कारण त्यांना जावं लागलं, यावेळेला ते आमच्यासोबत. छान माटुंगाला आलेलो आहोत आणि इथे छान स्टॉल लागलेले आहेत. संध्याकाळचे खूप स्टॉल असतात, म्हणजे हे श्रावणीने आम्हाला सांगितलं, आम्हाला काय एवढं माहिती नाही आहे कारण आम्ही जातो ते डायरेक्ट हॉटेलमध्ये जातो, असं स्टॉलला वगैरे फुटपाथवर नाही. पण इथे इतके फूड मॉल म्हणजे थोडक्यात फूड स्टॉल लागलेले आहेत, खूप लागलेले आहेत, भरपूर आहेत. आणि तेवढीच आज संडे आहे त्यामुळे गर्दी पण आहे. खूप छान स्टॉल आहेत अगदी. तर आता आम्ही मोमोज सांगितलेले आहेत, मी व्हेज, हे लोक नॉनव्हेज. तर आता बघूया टेस्ट कशी लागते ती. सारखे फोन येत होते पण आज गेले नाहीत ते. तू पण ये ना. हो गेला नाही. कसं आहे खरं सांगा, गेल्या रविवारी गेलेलात ना, या रविवारी नाही गेले. पप्पा हा माझा गेट आहे. पण तू चष्मा विसरलीसच कशी अशी का? पण आपल्याला दिसत नाही. हां म्हणजे जवळ तसं नाही मला म्हणायचं तसं नाही, पण तुला लांबचं एवढं दिसत नाही तर मग तू का नाही घातलास? दिसतं काय? हां तिला भीती वाटत होती ना म्हणून तिने मागे पाहिलं नाही. हां बरोबर. बघितली गाडी ते जर मी पाय खाली नाही. अरे तिथे अंकल आत आले. आपली लेफ्ट आणि आपली लेफ्ट आणि राईटच्या असं जाताना इकडचं जातो, येताना इकडचा येतो. हा कोणता फ्लेवर आहे? स्ट्रॉबेरी. चला असं छान पद्धतीने आता मोमोज खाऊन झालेले आहेत आणि पेप्सी. बऱ्याच वर्षांनी पेप्सी खाण्याचा एक मजा वेगळी खरोखर. लहानपणी पेप्सी खायचो, 1 रुपयाला असायची, 50 पैसेला असायची आणि आता इथे ती एक पेप्सी 15 रुपीजला आहे. पण खूप सुंदर आहे, तेवढी साईज आहे.
पण छान आहे. बऱ्याच वर्षांनी पेप्सी खाल्ली, खूप छान वाटलं मला खरं तर. आणि हा एरिया पण खूप छान आहे. हा माटुंगा शांत एरिया आहे आणि मस्त छान एरिया आहे हा. संध्याकाळचा असं येऊन बसायला वगैरे केव्हा तरी सुट्टीच्या दिवशी थोडक्यात. तर चला, आता छान खाऊन झालेलं वगैरे आहे. आता काय मला काही जेवायला नकोच आहे. या लोकांचं जेवण जे शिल्लक आहे मच्छी, त्याला बघूया जेवतायत का. आता बघू कोण. तर आता चला, त्यांचं झालेलं आहे खाणं पिणं मस्त. आता घरी जायचं. सो आम्ही आलेलो आहोत फायनली घरी. आणि आता आम्ही चौघंही असं बेडरूममध्येच बसलेलो आहोत. म्हणजे बेडरूममध्येच आमचं सर्व सामान वगैरे आहे. पाठीमागे दीपचा शर्ट आहे, सगळं आता बेडरूममध्येच थोडे दिवस. कारण आता अजून तरी 10-15 दिवस जातील रिनोव्हेशनच्या कामाला. त्यामुळे थोडे दिवस आता आम्हाला ॲडजस्टमेंट ही करावीच लागणार आहे. तर आणि हो, अधिक महिना म्हणून माझ्या नवऱ्याने मला जोडवी घेतली. खरं तर ही जोडवी खूप नाजूक आहेत आणि मीच मागून घेतली नाजूक. कारण म्हणजे असं आधीची जोडवी आहेत ना, ती माझी खूप जाड आहेत आणि मोठी आहेत. पण मला त्यांची इतकी सवय झाली आहे ना, खूप सवय झालेली. पण आता ही मला छोटी, जरा बाहेर वगैरे जाताना फिरायला वगैरे जाताना मी छोटी नाजूक पाहिजे होती मला, म्हणून मी त्यांच्याकडून नाजूकच घेतलेली आहेत. छान दिसतात माझ्या पायाला. पण ते आता आधीची मला सवय झालेली आहे, त्यामुळे थोडंसं पहिल्यांदा थोडं वेगळं वाटतं आहे आता. पण अधिक महिन्याची जोडवी आणि साडी माझी मीच, म्हणजे त्यांनी मला केलेली साडी मी घेतली. सो असं अधिक महिन्याचं मला हे मिळालेलं आहे. तर आता चला, छान मला अधिक महिन्याचं हे गिफ्ट मिळालेलं आहे थोडक्यात छान असं. तर आता उद्या आहे सोमवार. ह्यांनी कोणी जेवायचे, ह्यांच्याकडे काही हे नाही आहे. तुम्ही जेवणार आहात? हां, तर कामवाली ताई भांडी घासायला लागली. ती जेवण मी काढून ठेवलं आहे. किती वाजले? 10ला 5 मिनिट. किती वाजता जेवणार आहात तुम्ही? 10:30-11. यांना जेवायचं आहे, पण त्या कामवाल्या ताई येऊन त्या भांडी घासत आहेत. अजून कपडे त्यांना घासायचे आहेत, कारण कपडे त्यांना रात्री काय काम चालू आहे, तर उगाच त्यांना येऊन पण काही दुपारचा उपयोग नाही आहे. म्हणून मग रात्रीच सरळ बोलवते मी त्यांना थोडे दिवस. तर चला, ह्या दोघी इथं छान मोबाईल घेऊन बसलेल्या आहेत. शर्वरीचा ते क्लास सुरू आहे, क्लास सकाळी आहे. थोडे दिवस आमचे आता हे असेच जाणार आहेत. तर चला, आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. आजचा ब्लॉगमध्ये माझ्या थोडीशी भांडणं आहेत हो जी मी कॅच केलेली आहे त्या लोकांची. तर नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.